ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पुढचे 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्याचनुसार रात्रीपासून कोकणातल्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी या बरसताना पाहायला मिळत आहेत। मात्र सकाळपासून या ठिकाणी थोडीफार पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। काही भागात कमी वेळेत जास्त पाऊस पडेल असा देखील इशारा हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। सध्या नद्यांची पातळी या ठिकाणी स्थिर असलेली पाहायला मिळते आहे। सध्या जरी रात्रीपासून पाऊस पडत असला तरी अनेक भागात किंवा अनेक खेडेगावात सध्या धुक्याची चादर सुद्धा या ठिकाणी पसरलेली पाहायला मिळते आहे। मात्र पुढचे 4 दिवस हे कोकणासाठी पावसाचे असणार आहेत। ज्या पद्धतीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचमुळे हा पाऊस पुढचे 4 दिवस कोकणामध्ये असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाच्या दमदार सरी बरसताना पाहायला मिळत आहेत। मात्र सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी पण पुढचे 4 दिवस कोकणासाठी हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।